Hello students, today we will see Dalton's atomic theory. In a previous video lecture, we have seen law of multiple proportion. After that, Gay-Lussac's law for gaseous volume, and then molar mass and formula mass. Today we will see about the Dalton's atomic theory. In 1808, scientist John Dalton put forth this theory known as Dalton's atomic theory. Or in 1808, scientist John Dalton published a new system in chemical philosophy, that is the Dalton's atomic theory, and he studied about the atom and put forth some observations. Okay, before Dalton, it was known that every matter consists of a smaller particles, or every matter consists of a smallest indivisible particle known as atoms. And the name atom given by Greek philosopher Democritus. मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला ॲटम नाव कोणी दिले तर डेमोक्रटिस, ग्रीक फिलॉसॉफर. द वर्ड ॲटमिओ मीन्स इंडिव्हिजिबल म्हणजे स्मॉलेस्ट पार्ट, सगळ्यात स्मॉलेस्ट, त्याला पुन्हा कट करता येत नाही असं डेमोक्रटिसने सांगितलं होतं. द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट ऑफ एनी मॅटर इज द ॲटम. पण पुन्हा ॲटम डिव्हिजिबल होतो हे नंतर शोध लागला, ती वेगळी गोष्ट आहे. अँड द ग्रेट इंडियन संत महर्षी कनाथ called this atom is परमाणु. The smallest indivisible particle of a matter is परमाणु. परमाणु कुणी नाव दिले त्याला? ग्रेट इंडियन संत महर्षी कनाथने ॲटमला परमाणु असं संबोधलं होतं. ओके, तेवढी माहिती होती ॲटमच्या बाबतीत. फक्त द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मॅटर इज ॲटम. Dalton again studied about the atom and put forth the observations. We will see that observation. First observation is there. The smallest indivisible particle of a matter is atom. The smallest indivisible particle of a matter is atom. Second observation काय सांगितलं त्याने? The atoms of the same element have a similar properties including atomic mass. एकाच एलिमेंटचे ॲटम असतील तर त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. atomic mass, atomic size, any physical and chemical properties are similar of atoms of the same element. Suppose सोडियमचे ॲटम आहेत असे भरपूर सारे 10-20, त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत असं त्यांनी सांगितलं. थर्ड ऑब्झर्वेशन काय सांगितलं? ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग atomic mass, atomic size एक्सेट्रा. डिफरंट एलिमेंटचे ॲटम असतील तर त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा डिफरंट असणार आहेत हे सांगितलं. देन फोर्थ ऑब्झर्वेशन इज देअर. व्हेन atoms of the two or more than two elements combined with one another in a fixed ratio, then compound is formed. Fourth observation काय सांगितलं? The compound is formed when atoms of the different elements combine with one another in a fixed ratio. कंपाऊंड कधी फॉर्म होते सांगितलं? किंवा वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम कंबाईन झाले फिक्स रेशो मध्ये की काय फॉर्म होतो? कंपाऊंड. फिफ्थ ऑब्झर्वेशन इज देअर. इन केमिकल रिॲक्शन देयर इज रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम टेक प्लेस. काय होते? केमिकल रिॲक्शन मध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम टेक प्लेस. अँड इन केमिकल रिॲक्शन ॲटम नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. केमिकल रिॲक्शन मध्ये एखादी ॲटम डिस्ट्रॉय होत नाही किंवा गायब होत नाही किंवा एखादी न्यू ॲटम त्याच्यात तयार होत नाही. फक्त काय होतं? केमिकल रिॲक्शन मध्ये इन केमिकल रिॲक्शन देयर इज रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम टेक प्लेस. मग आता एक रिॲक्शन बघा, ते कसं बरोबर आहे ते. NaOH प्लस HCl गिव्स NaCl प्लस H2. ही न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे ऍसिड आणि बेस मधली. ओके,
इन दिस केमिकल रिएक्शन OH रिप्लेस बाय Cl. फक्त काय झालं, रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम. ओके, ॲटम Cl इथं आलाय, O आणि H ॲटम दुसरीकडे याला हे झालाय. ओके, नवीन कुठला याच्या व्यतिरिक्त ॲटम इथं आहे का? नाही. याच्यामधला कुठला ॲटम गायब आहे का? नाही. इन केमिकल रिएक्शन रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम टेक प्लेस. देयर इज ॲटम इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड इन केमिकल रिएक्शन. असे 5 ऑब्झर्वेशन डाल्टनने सांगितले. ओके, आणि या डाल्टन्स atomic theory could explain all the laws of chemical combination, all the laws of chemical combination that are law of conservation of mass, law of definite proportion, law of multiple proportion. But this Dalton atomic theory could not explain Gay-Lussac's law for gases alone. तो law Dalton atomic theory ने explain केला आहे. And Dalton atomic theory could not explain why atoms combine with one another and form a compound. Dalton atomic theory ने हे पण एक्सप्लेन करू शकले why atoms come together and form a compound. ॲटम एकमेकाच्या जवळ का येतात आणि ते कंपाऊंड का फॉर्म करतात. This also could not explain by Dalton. ओके, हे होते तुमची डाल्टन atomic theory. डाल्टनचे काय ऑब्झर्वेशन आहेत, डाल्टनच्या थेअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं हे आपण बघितलं. ओके, यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूयात, अटॉमिक मास. नेक्स्ट पॉइंट, अटॉमिक मास. In first lecture we have seen the definition of atomic number and atomic mass. ओके, बघितलं होतं. आणि ॲटॉमिक नंबर कशाने डिनोट करतात, अटॉमिक मास कशाने डिनोट करतात. अटॉमिक मास किंवा त्यालाच अटॉमिक मास नंबर पण बोलतात. ओके, अटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय Z आणि अटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय A. आज आपण अटॉमिक मासच्या बाबतीत बघूयात. अटॉमिक नंबरची डेफिनेशन वगैरे तुम्हाला माहिती आहे. ओके, द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट in an atom is called as atomic number. Okay, atomic number, atomic mass number नाही, atomic number, and atomic number is denoted by Z. तो पार्ट माहिती आहे. आज आपण अटॉमिक मास बघूयात. त्या दिवशी याची पण डेफिनेशन बघितली होती. अटॉमिक मासची डेफिनेशन काय, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड एज अटॉमिक मास और अटॉमिक मास नंबर. इट इज डिनोटेड बाय ए. तर कशाने डिनोट करतात, ए ना. ए इज इक्वल टू P प्लस N. P म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, N म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. या दोन्हीचा सम म्हणजे अटॉमिक मास. बरोबर आहे. बट नंबर ऑफ प्रोटॉन्स इज नथिंग बट द अटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे अटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय Z. तो कशाने डिनोट केला जातो, Z. A इज इक्वल टू Z प्लस N. ओके, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय होता, मग हा Z या साईडला घेतला, A मायनस Z इज इक्वल टू N, म्हणजे N इज इक्वल टू A मायनस Z. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला अटॉमिक मास नंबर मायनस अटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ओके, हा फॉर्म्युला पण कधी कधी बोलतात, डिटरमाइन द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द गिव्हन एलिमेंट. तिथं तुम्हाला अटॉमिक मास नंबर आणि अटॉमिक नंबर दिलेला असतो. शक्यतो एखादा एलिमेंट आहे त्याचा सिम्बॉल, सपोज सोडियम आहे, सोडियम त्याचा सिम्बॉल लिहितात, अटॉमिक नंबर खालच्या साईडला लिहितात, अटॉमिक मास नंबर वरच्या साईडला लिहितात. कुठल्या, लेफ्ट साईडला. अटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11, अटॉमिक मास नंबर ऑफ सोडियम इज 23. ओके, असं डिनोट करतात. सिम्बॉल मिडलला, याला आपण बोलतो सबस्क्रिप्ट, लेफ्ट साईडला अटॉमिक नंबर आणि सुपरस्क्रिप्ट अटॉमिक मास नंबर. वरती अटॉमिक मास नंबर लिहितात, खाली अटॉमिक नंबर. ओके, असं डिनोट केलं जातं. आणि हे तुम्हाला माहिती असेल तर याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत ते तुम्हाला काढता येतं. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू अटॉमिक मास नंबर मायनस Z. अटॉमिक मास नंबर किती आहे, 23. अटॉमिक नंबर किती आहे, 11. म्हणजे किती येईल, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन सोडियम ॲटम इज 12. ओके, त्यावेळेला हे हा पॉईंट तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स डिटरमाइन करण्याचा पॉईंट आहे पुढच्या चॅप्टरमध्ये आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये. ओके, तो तिथल्या तिथे बघितलं. फक्त आता अटॉमिक मास नंबरचा संबंध आला होता म्हणून इथे केलं. अटॉमिक मास नंबर म्हणजे कळलं डेफिनेशन. अटॉमिक मास नंबर
is denoted by A. Okay, atomic mass number is denoted by A. Unit of atomic mass number is AMU. atomic mass number चे युनिट काय AMU. आता 1 AMU is equal to 1.66056 into 10 raised to minus 24 ग्राम. एक AMU किती असतो 1.66056 into 10 raised to minus 24 ग्रॅम. आता atomic mass ॲटमच खूप स्मॉल असतो, त्याचा मास कसं घेणार पॉसिबल आहे का? Now we have a different instruments, different techniques to determine the atomic mass. But in previous years, खूप वर्षापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी सुद्धा atomic mass determine करण्यासाठी instruments नव्हते. Now we have mass spectroscopy and different instruments to determine the atomic mass. But previously, atomic mass determined by using the atomic mass of hydrogen. Hydrogen is the lightest element and the atom of hydrogen is lightest than the atom of any other element. सगळ्या एलिमेंट पेक्षा हायड्रोजनचा ॲटम किंवा हायड्रोजनच्या एलिमेंटचा ॲटम लाइटेस्ट होता. म्हणून द मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इज कन्सिडर्ड ॲज 1. हायड्रोजनच्या ॲटमचं मास 1 कन्सिडर केलं होतं आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये दुसरे एलिमेंटचे ॲटॉमिक मास डिटरमाइन केले जात होते. बट टुडे वी हॅव C12 carbon 12 system to determine the atomic mass. Means carbon considered as a 12 atomic mass and त्या रेशो मध्ये आपला atomic mass determine केलं जातं. ओके, ठीक आहे. atomic mass च्या बाबतीत त्याचं युनिट काय वगैरे वगैरे त्याची थोडी हिस्ट्री आपण बघितली. पण atomic mass फ्रॅक्शन मध्ये असतं का? यस, क्लोरीनचा atomic mass 35.5 आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे क्लोरीनचा atomic mass. हे असं कसं पॉसिबल? P+N. न्यूट्रॉन अर्धा कसा असतो किंवा प्रोटॉन अर्धा कसा असतो? ओके, बरोबर आहे. हायड्रोजनचं पण आहे, ठीक आहे. पुन्हा हेलियमचं atomic mass 4. ओके, ठीक आहे. पण काही एलिमेंट असे आहेत त्यांचा atomic mass फ्रॅक्शन मध्ये. ते कधी पॉसिबल आहे? इफ दॅट एलिमेंट हॅव आयसोटोप्स. त्या एलिमेंटला आयसोटोप्स असतील तर. आता आयसोटोप म्हणजे काय बघूयात आपण. इफ एनी एलिमेंट हॅव आयसोटोप्स, 2 or more than 2 isotopes, then we determine the average atomic mass for that element. जर कुठल्या एलिमेंटला आयसोटोप्स असतील तर अशा एलिमेंटचा आपण काय काढतो? ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपण बघूयात. त्याच्या अगोदर आयसोटोप म्हणजे काय? द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर इज कॉल्ड एज आयसोटोप्स. त्याला बोलतो आपण आयसोटोप्स. आता क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन हे दोन्ही काय आहेत? क्लोरीनचेच ॲटम आहेत. ॲटॉमिक नंबर सेम आहे, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. या क्लोरीनच्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर 35 आहे, या क्लोरीनच्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर 37 आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे, ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. याला काय बोलतो आपण? आयसोटोप्स. याला बोलतो आयसोटोप्स. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर इज कॉल्ड एज आयसोटोप. आता आयसोबार्स म्हणजे काय लक्षात राहू द्या, ते पुढे टर्म आहे तुम्हाला. आयसोबार्स डेफिनेशन सांगून ठेवतो. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक नंबर and having same atomic mass number is called as isobars. Isobars मध्ये काय असतं तर आयसोबार्स मध्ये atomic number different असतो आणि atomic mass number same असतो. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम 1940, calcium 2040. These are the isobars of one another. Atoms of different element having different atomic number but similar atomic mass number are called as isobars. ओके, ठीक आहे. ते आयसोबार्स राहू दे, एक माहिती असण्यासाठी राहू दे, पुढे तुम्हाला शिकायचं आहे. आयसोटोप्स आलं लक्षात? atoms of same element having similar atomic number and different atomic mass number
इज कॉल्ड एज आयसोटोप्स. असं असेल तर आता क्लोरीनचा अटॉमिक मास किती सांगायचं, 35 सांगायचं का 37 सांगायचं. त्याच्यासाठी वी हॅव टू डिटरमाइन ॲव्हरेज अटॉमिक मास. नेक्स्ट पॉईंट बघूयात, ॲव्हरेज अटॉमिक मास. ॲव्हरेज अटॉमिक मास. ॲव्हरेज अटॉमिक मास. ॲव्हरेज अटॉमिक मास काढण्यासाठीचा एक फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज अटॉमिक मास कुठल्या एलिमेंटचं काढलं जातं, एलिमेंट विच हॅव आयसोटॉप्स. ओके, आयसोटॉप्स असतील त्याचा ॲव्हरेज अटॉमिक मास काढलं जातं. त्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज अटॉमिक मास इज इक्वल टू, सिंपल फॉर्म्युला आहे F1M1 प्लस F2M2 डॅश 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 इज इक्वल टू FNMN. किती आयसोटोप असतील तेवढे. F1M1 प्लस F2M2 प्लस F3M3, 3 आयसोटोप असतील तर. 4 असतील तर F1M1 प्लस F2M2 प्लस F3M3 प्लस F4M4. त्यावेळेला इतके आयसोटोप आहेत. आता इथे F काय, फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स. F काय, फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स ऑफ आयसोटोप. आणि M काय, अटॉमिक मास ऑफ दॅट आयसोटोप. अटॉमिक मास ऑफ दॅट आयसोटोप. ओके, हे लक्षात ठेवा, ते माहिती असणं गरजेचं. आता फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स ते मी सांगेन. सपोज क्लोरीन चे 2 आयसोटोप आहेत, क्लोरीन 1735 आणि क्लोरीन 1737. या क्लोरीनचा आयसोटोप 75% आहे नेचरमध्ये अवेलेबल, तर त्याचं फ्रॅक्शन किती येतं 0.75. नॅचरल अबंडन्स, फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स किती आहे 0.75. ओके, आणि याचं नॅचरल अबंडन्स सपोज क्लोरीन 37चा जो आयसोटोप आहे त्याचं नॅचरल अबंडन्स म्हणजे नेचरमध्ये अवेलेबिलिटी. सपोज 100 क्लोरीनचे ॲटम घेतले, त्यामधले 35 मास असणारे सपोज 75 क्लोरीन ॲटम असतील आणि 37 मास असणारे सपोज 25 क्लोरीनचे ॲटम. याचं किती झालं नॅचरल अबंडन्स 25%. तर नॅचरल अबंडन्स 25% आहे, पण फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स किती होईल 0.25. ओके, फॉर्म्युला नोट डाऊन करा. ॲव्हरेज अटॉमिक मास काढण्यासाठी विचारतात, फॉर्म्युला नोट डाऊन करा. एक आपण याचे एक्झाम्पल घेऊयात. ओके, सी एक न्यूमेरिकल आहे. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज अटॉमिक मास ऑफ क्लोरीन बाय युजिंग फॉलोइंग डेटा. आयसोटोप आहेत क्लोरीनचे 2, त्याचे नॅचरल अबंडन्स दिले आणि त्या आयसोटोपचा अटॉमिक मास दिले. Cl35 त्याचं नॅचरल अबंडन्स आहे 75%, अटॉमिक मास आहे त्याचं 35. काही काही वेळेस इथं अटॉमिक मास पण फ्रॅक्शनमध्ये 34.90, नॅचरल अबंडन्स पण 74.99 असं देतात. त्यावेळेस फक्त कॅल्क्युलेशन वाढतं, बाकी काही नाही. ओके, Cl37चा आयसोटोप त्याचं नॅचरल अबंडन्स आहे 25% आणि अटॉमिक मास आहे 37. तर तुम्हाला काढायला सांगितलंय ॲव्हरेज अटॉमिक मास. ओके, ठीक आहे, हे बाजूला लिहून घ्या. अटॉमिक मास तर तुम्हाला माहित आहे, याचं 75% नॅचरल अबंडन्स आणि याचं 25%. बघा आता ॲव्हरेज अटॉमिक मास कसं डिटरमाइन करायचं, फॉर्म्युला ठेवा तुमचा. ॲव्हरेज अटॉमिक मास इज इक्वल टू F1M1 प्लस F2M2. दोनच असल्यामुळे तेवढंच लिहायचं. F1 काय, फ्रॅक्शन ऑफ नॅचरल अबंडन्स 75% आहे, पण त्याचं फ्रॅक्शन म्हणजे डिवायडेड बाय 100 0.75. त्याचा अटॉमिक मास किती आहे 35 प्लस दुसऱ्याचं फ्रॅक्शन किती येतं 0.25. दुसऱ्या आयसोटोपचा अटॉमिक मास किती आहे 37 इंटू 37. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला पहिल्याचं कॅल्क्युलेशन येईल 26.25
दुसऱ्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथे भेटेल 9.25. 9.25. ओके, मग किती होईल? 5 5 10 1 आले, 2 2 4 and 1 5. ओके, 9 6 15, 9 plus 6 15, 1 आले, पुन्हा 2 1 3. तर क्लोरीनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आलं? 34.50. म्हणून आपण क्लोरीनचं ॲटॉमिक मास किती कन्सिडर करतो? Cl 35.5. दॅट इज द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ओके, ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढता येईल तुम्हाला फॉर्म्युला यूज करून. ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं. ओके, इथे हा पॉईंट संपला. आणखी काही बरेचसे न्यूमेरिकल याच्यावरती आहेत तुमच्या बुकमध्ये, सॉल्व करा. ॲव्हरेज ॲटॉमिक मासवरती नीटला जेईला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवून याच्यावरती प्रॅक्टिस करा. ओकेचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात.